सिद्धिराज, मागच्या वेळी तुम्ही म्हणालात की या अपघाताला तुम्हीच जबाबदार आहात, बरोबर? हो. प्लीज थोडंसं मोठ्याने बोलाल का? हो. थँक्यू. तुमच्या नावावर रॅश ड्रायव्हिंगची कधी पावती फाडली गेली आहे? नसेल. चुकीचं पार्किंग, नसणार. कार स्पीडिंग, माझ्या लक्षात तरी नाही. सिग्नल तोडणे नसेल. नसतील नाही, नाहीच आहेत. युअर ऑनर, त्यांच्या गाडी चालवण्याचं हे रेकॉर्ड आहे. कधीही सिग्नल तोडलेला नाहीये, रॅश ड्रायव्हिंग केलेलं नाहीये, स्पीडिंग केलेलं नाहीये. आता मला सांगा सिद्धिराज, एवढा व्यवस्थित गाडी चालवणारा चालक त्या दिवशीच नेमकी बेजबाबदारपणे गाडी कशी काय चालवतो? मोबाईलवर होतं का तुम्ही त्या दिवशी? नाही. मग दारू प्यायला असाल? कशावरून? त्यांची टेस्ट केलीच नव्हती. ते घटनास्थळी नव्हते. ते जर असते तर त्यांची टेस्ट झाली असती. त्यांनी हिट अँड रन केलंय. माझे वकील मित्र म्हणतायत ना युअर ऑनर, ते अगदी बरोबर आहे. माझ्या आशिलाने हिट अँड रन केलं, पण हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये ही फॅमिली ट्रीटमेंट घेत होती, बरोबर ना सिद्धिराज? हो. आणि माझ्या आशिलाने आनंदीसाठी रक्तदान सुद्धा केलं. आता अर्थातच रक्तदान केलंय म्हणजे त्यांच्या रक्तामध्ये दारूचा अंश नव्हता हे सिद्धच होतं. आणि त्या संदर्भातलं हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज मी कोर्टाला ऑलरेडी सादर केलेलं आहे. यापूर्वी ड्युटीवरच्या वकिलांनी तशी साक्षही दिलेली आहे, त्याची नोंद असेलच. प्रोसीड. थँक्यू युअर ऑनर. सिद्धिराज, आता तुम्ही पुन्हा एकदा कोर्टाला सविस्तरपणे सांगा की नेमकं त्या दिवशी काय घडलं. त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. समोरचा फारसा काही दिसत नव्हता. अचानक गाडीची धडक बसली आणि धडक बसल्यानंतरच मला कळलं की नेमकं काय झालंय ते. म्हणजे तुम्ही जो दावा केला होता की तुम्ही गुन्हेगार आहात, तो दावा सत्यावर आधारित नसून तुमच्या झालेल्या समजावर आधारित आहे, बरोबर? माय लॉर्ड, हे नाही तर मग कोण? बघा, अपघात केलाय कोणी? ते ठरवणं तुमचं आणि माझं काम नाही हो. जर कोर्टाने आदेश दिला तर योग्य ते अधिकारी योग्य ती तपासणी करतील आणि आपल्या समोर येईल कोणी केला अपघात. इनफॅक्ट मला तर असं वाटतं की त्याला माझ्याशी बोलताना सुद्धा कसलं तरी दडपण येतं. तो तुझ्याशी बोलतो तेव्हा किती खुश असतो, एकदम खुलून बोलतो. माझ्यासोबत तसं नाही वाटत मला. आपण तिघं असलो की तो किती आनंदी असतो, मज्जा करतो, मस्ती करतो. सई, मग मला सांग, हे तुला सुरुवातीपासून वाटतंय की आत्ताच काही दिवसांपासून? नाही म्हणजे माझं जर का काही चुकत असेल तर तू मला स्पष्टपणे सांगू शकतेस. मला अजिबात वाईट वाटणार नाही. नाही नाही, मला तुला या गोष्टीसाठी जबाबदार नाही धरायचंय तनू. तुला या गोष्टीचा गिल्ट नाही द्यायचा आहे मला. ॲक्च्युली तुझ्यासारखी मैत्रीण विश्वाच्या आयुष्यात आहे या बाबतीत मला खूप छानच वाटतं. पण असंच नातं ना विश्वाचं आणि माझं होतं. अगदी खेळकर, छान, असं फ्री असायचं एकदम सगळं. साखरपुड्यानंतर हे सगळंच बदललंय. सई, कदाचित त्याला साखरपुड्यानंतरच्या जबाबदारीचं दडपण आलं असेल. मी काय म्हणते, तू एकदा त्याच्याशी बोलून का नाही बघत? तनू, तुझ्या आणि तुझ्या नवऱ्यामध्ये सुद्धा लग्नानंतर अशाच गोष्टी बदलल्या होत्या का? म्हणजे तो तुला पुरेसं अटेन्शन द्यायचा का? ऐक, तू माझ्यासोबत चल चल. तू इथे इथे नको राहूस. चल चल, आत्ताच्या आत्ता चल.
नाही नाही, हा डेंजर आहे हा माणूस. हा ना स्माइल करतो, दाखवतो स्माइल, नाहीये खोटं बोलतो असा माणूस आहे. त्याने मला माझ्या फोनवर व्हिडिओ पाठवला होता की तो तुला बंदूक घेऊन तुला मारेल, असं व्हिडिओ पाठवला होता मला. दाखवतो हे बघ, त्याने व्हिडिओ पाठवला, दाखवतो, 1 मिनिट. कुठे गेला व्हिडिओ? डिलीट झाला, दिसत नाहीये. तेच म्हणतोय की तू वेडा झालायस का? अरे विचार करून बोलायला हवं ना. हाच म्हणाला की जयंत माझा लहानपणीचा मित्र आहे आणि प्रचंड विश्वास आहे याचा माझ्यावर, आणि मी याच्या बरोबर असं का करेन तेच म्हणतोय. याचा जीव आहे माझ्याच. बघितलंस